ए तागुली, अरे माझी तागुली झोपी. अरे तुझी बुलेट कुठे आहे? अरे बुलेट कुठे आहे? बुलेट आपली गड्डी, आपली बुलेट गाडी बघायला यायचं नाही तुला? मी चालली बाबा बघायला, तू राहा, मी जाते. आला आला, तुझी बुलेट आहे, तुझी बुलेट आहे. कुठे आहे? कुठे आहे? कुठे? पट्टा काढ, पट्टा काढते. थांब थांबा, दाखव कुठे आहे तुझी गाडी, दाखव कुठे आहे. तिकडे नको, तिकडे नाही, तिकडे नाही जायचं. साबण लावून आलाय तिकडे जाऊन. हे बघा इकडं यांचं आता झाडू मारायचं काम चालू झालंय. ए तागुलीची गाडी कुठे आहे बघू. इथं बघा, आता उजेडामध्ये रात्री अंधारात एवढी स्पष्ट दिसत नव्हती, तर नवीन आमच्या गाडीचा कलर आहे एमराल्ड ग्रीन. हे बघा, आहे ना, हे ना तागुली, मस्तपैकी छान अशी. हे बघा लगेच धूळ बसते ना इथं मातीत. कवर नाही आणलं अजून, कवर घ्यायचं आहे आम्हाला, तर आम्ही कवर घेणार आहे. आणि तागू कुठे? इथं बसायचं तुला गाडीवर, इथं गाडीवर बसायचं. तर हे बघा, हे ना मी काय म्हणत होती, बॅट वगैरे आम्ही असं का ठेवतोय बघा. असं रात्रीचे कुत्रे येतात सगळी. आणि हे बघा टायगरच्या पप्पांच्या ही गाडीची बघा काय अवस्था केली. हे बघा हे कसं केलं. ही नंबर प्लेट पण त्यांनी चावून खाल्ली. असं समीरच्या पण गाडीचं भरपूर अशी नुकसानी केली. आणि काल पण हे बघा, इथं नंबर प्लेट आहे ना कागदाची होती, कारण ते लोकांनी ना आम्हाला बनवून दिली नव्हती. आरटीओतून येईल आज. हा, आज आरटीओतून येईल. नंबर आलेला आहे, प्लेट बनवली नव्हती शोरूम वाल्यांनी. तिथं बनवतात ते लोक ना, तर ते बोलले उद्या तुम्ही, आम्ही बनवून ठेवतो, उद्या लावू. तर रात्री त्यांनी एवढा उद्योग करून ठेवला. आता प्लास्टिक वगैरे काय असेल ना तर चावून टाकतात. असे इथं कुत्रे आहेत सगळे. पण आता काय करणार, त्यांना जीव लावलाय ते इथंच राहतात रात्रीचे, त्यांना हाकलू पण शकत नाही, एवढं आहे. तर ही गाडी आमची अशी मस्तपैकी आहे. मला खूप आवडले, माझ्या तागुलीला पण आवडली ना, तागुलीला आवडली. रात्री अंधार असतो ना, इथं काही एकच बल्ब आहे आमचा. इथं पूजा केली रात्री आम्ही. तर आम्ही हिला काय केलं मग, असं मधोमध ठेवली या दोन गाडींच्या मध्ये, या दोघी बहिणी आणि त्यांच्यामध्ये ही तिसरी बहीण असं. तर हिला आता कवर आणणार आहे, आता खाली गेल्यावर जातील हे, मग ते कवर आणणार आणि मग मस्त झाकून ठेवू. कुत्र्यांचीच भीती आहे, बाकी कोणाची भीती नाही आहे. तसे आमच्या संपूर्ण घराला कॅमेरे लावलेले आहेत. ते बघा, इथं एक आहे, तिथं एक आहे, इथून पूर्ण त्या तिथपर्यंत लास्टपर्यंत सगळे कॅमेरे आहेत घराला, त्यामुळे काही टेन्शन नाही. इथे एक वायफाय कॅमेरा आहे बघा, या इकडे इथे ना, हा बघा इथे एक वायफाय कॅमेरा लावलेला आहे. असं 5 कॅमेरे आहेत एकूण आमच्या घराला, म्हणून काही भीती नाहीये. पूर्ण आम्ही रात्रभर अगदी काही वस्तू बाहेर ठेवा, कोणी काही नेणार नाही, कारण सर्वांना माहिती आहे कॅमेरा आहे, तिथे चोरी करून काय फायदाच नाही. असं आहे. ही गाडी जुनी झाली आमची. या गाडीला जवळजवळ 16 वर्षे झाले या पल्सरला, आणि हिची पूर्ण व्हॅलिडिटी संपून गेली, पण गाडी अजून एकदम चांगली आहे, रफ अँड टफ आहे. टायगरच्या बाप्पांची खूप इच्छा होती, घेतली तर बुलेटच घेऊया, कारण ह्या पल्सर वगैरे ह्या वापरून झालेल्या गाड्या होत्या, म्हणून ते म्हणत होते घ्यायची तर रॉयल एनफील्डचीच घ्यायची आणि बुलेटच घ्यायची. तर म्हणलं ठीक आहे घेऊ आपण. तर आम्ही घेतली. एक स्वप्न होतं आणि ते टायगरच्या माध्यमातून थोडंसं पूर्ण झालं आहे आमचं. असं नाही म्हणत की टायगरचं आहे, टायगरच्या माध्यमातून ते पूर्ण झालेलं आहे, बस इतकंच मी बोलू शकते. आणि बाबल्या माझ्या इकडे बसल्या बघा, जिथं जिथं मम्मा जाणार तिथं तिथं बाबल्या येणारच आहे ना. बाबुली कागो इकडे बघ, बाबली नो 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 नो, उठू नको, तू बस ना, तू कशाला उठली बाबुली, जायचे तुला. तुझी गाडी कुठे आहे? तुझी गाडी, तुझी गाडी कुठे दाखव मला. अरे तुझी गाडी कुठे? अरे तुझी नवीन गाडी दाखव मला, नवीन गाडी दाखव दाखव दाखव. कुठे 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 कुठे? अरे तुझी गाडी आहे. अरे वा, ही तुझी गाडी आहे. अरे वा वा, वाज घेते त्याला खाली तर बसवलेलं सुबीतली, पण बसला नाही टायगर बरं का. टायगर लहानपणापासून त्याला गाडीवर बसायची सवय नाही. तिथं बसला की त्याला असं वाटतं तर मी वरून खाली पडतोय की काय, असं झालं. आणि म्हणून टायगर घाबरला आहे ना. तागुली तू घाबरली ना? टायगर तू घाबरली का नाही सांग. हा मग घाबरली तागुली घाबरली ना. हा हे बघा कचरा, रोज कमेंट येतात रोज, ताई कचरा किती आहे, कचरा किती आहे. या चॅनेलवर नाही येत, पण आपल्या द जर्मनवरती भरपूर येतात रोजचं. या कचऱ्याविषयी 10-15 कमेंट असतातच. तर हे कचरा बघा आता,
बाबुडी परत येऊन इथे बसली. आता टायगरचे पप्पा जोपर्यंत कचरा काढत नाहीत तोपर्यंत टायगर इथंच बसून राहणार. आणि त्यांनी मस्त मोबाईल घेतला इथं, तर मोबाईलमध्ये आता गाणी चालू करणार आणि मस्त गाणी ऐकत ऐकत इथून तिथपर्यंत सगळा कचरा काढून घेणार. तर तिकडे सुद्धा आज गेली नाही, म्हणजे बरेच दिवस झाले तिकडे गेली नाही. तिथे पण जाऊन बघून येते. पाण्याची वेळ आमची संपलेली आहे आणि पाणीसुद्धा आमचा झालेला आहे. हे बघा असं कचरा हे टायगर हेला खायला दिलेलं येड्याने काही खाल्लं नाही. आता किती स्वच्छ आम्ही ठेवतो तरी पण आहे तसा आहे. त्या झाडांमुळं थोडाफार कचरा होतो, पण जास्त कचरा तिथून येतोय सगळा वरून सगळा. बघा आता त्या दिवशी सगळं त्यांनी एवढं वरपर्यंत जाळलं होतं, पण परत लोकांनी तिथं कचरा टाकला. लोक घाणेरडी आहेत ना, कोणाला बोलून फायदा नाही. लोकांनी जर कचरा टाकला तर कचरा होणारच नाही, पण कोणाला किती सांगायचं. हे बरेच लोक इकडची सगळे आहेत ना वरची, ती सगळी येतात आणि इथं कचरा टाकून जातात. झोपडपट्टी एरिया सुधारणार नाहीत ना कधी. अरे इकडची झोपडपट्टी तिकडे गेले माऊल गावला अर्धी. अजून सांगायचं तुम्हाला की इथे आहे ना आमच्या या चाळीच्या पाठीमागची 2-3 चाळी पूर्ण अशा गेलेल्या आहेत, म्हणजे तुटून गेलेल्या आहेत आणि त्यांना शिफ्ट तानसा प्रकल्पामध्ये आणि त्यांची शिफ्टिंग झालेली आहे चेंबूरला माहुल गाव येथे. तिथे गेलेलो आम्ही बघायला. आता बापरे, झोपडपट्टी एरिया म्हटलं सुधारणार नाही. त्यांनी बिल्डिंगमध्ये सुद्धा इतकी घाण केलेली आहे ना, बापरे काय बोलू नका. बाहेर असं बिल्डिंगमध्ये पाय ठेवायला जागा नाही, वरून त्या गॅलरीतून कचरा खाली फेकतात. तिथे पण सफाई कामगार एवढे रोजचे येतात, पण काही फरक नाही त्यांना. म्हणजे असे झोपडपट्टीची लोक असतात, सगळीच असतात असं बोलत नाही. बरेच 100-तली 30-40% चांगले असतात, पण बाकीचे असे घाणेरडे असतातच. असे त्यांनी तिथे सुद्धा इतकी घाण केले ना. एकदाच मी बघायला गेलेली तिथे, पण चला बघूया आपले इथले लोक गेलेत कुठं राहतात कसं आहे. बिल्डिंग म्हटल्यावर चांगलं, मग त्यापेक्षा आम्ही बरेत. आम्ही एवढ्या घाणेरड्या ह्याच्यामध्ये राहून सुद्धा ना आम्ही आमचं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. रोज स्वच्छता ठेवतो. 3-3, 4-4 तास आमच्या घराची साफसफाई असते इथं. हे पण करतात, मी घरातलं करतात. एवढ्या मातीमध्ये आता बघा तिथं धूळ बघा, ते सही करतायत कचरा काढतायत, तर किती धूळ उडालेली आहे. तेवढी धूळ सगळी घरामध्ये. आमच्या दरवाजांना आमच्या घराला 3-4 दरवाजे आहेत आणि त्याच्यातून तेवढा कचरा सगळा घरामध्ये धूळ येते. कचरा सुद्धा येतो, जोराची हवा जर आली ना तर वरून सगळा, कारण आम्ही खाली स्लोपवरती आहोत, वरून जो आला ना सगळा कचरा सगळा घरापर्यंत येतो. आतमध्ये सुद्धा येतात, पिशव्या येतात, घाणघाण येतं सगळं. लोकांची घाणघाण असं काही सांगण्याच्या लायकीचं नाही. इतके घाणेरड्या म्हणजे सगळा कचरा असतो. तर ते तर तुम्हाला माहितीच आहे. जसे सॅनिटरी नॅपकिन, पॅड्स वगैरे सगळी घाण इथं दरवाजापर्यंत येते. ती सुद्धा आम्ही हाताने उचलून असं फेकून देतोय. काय बोलायचं. लोक कधी सुधारणार नाही, त्यांच्यात सुधारणा होणारच नाही. या कचऱ्याने फार कंटाळलोय आम्ही, पण आता करणार काय. राहायला तर पाहिजे इथंच माझ्या टायगरसाठी. आम्ही विचार देखील केलेला की आपण इथून जाऊया दुसरीकडे, पण दुसरीकडे कुठे गेलो तर टायगरची सोय तिथे होणार नाही. बिल्डिंगमध्ये कसं असतं, पेट्स इज नॉट अलाउड कुठे कुठे असतं. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत असं असतं. चांगल्या लोकेशनमध्ये गेलो तर तिथे आम्हाला टायगरची भीती वाटते बस. कारण टायगरला कोणी तिथे हे करतील, ॲक्सेप्ट करतील नाही करतील असं. तो ठीक आहे, जाऊ द्या. माझ्या बाबल्यासाठी इथं राहायचं आहे मला आणि राहणारच आहे. आणि बाबली बघते मम्मा काय करती, मम्मा कुठे जाणार आहे का, मम्मा कुठे जाणार नाही. तर चला आता घरातील कामं पडलेत. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.